मंडळी नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर्मनीमध्ये कृषी क्षेत्रात जॉबच्या कोणकोणत्या संधी आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण या जॉबची संधी आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजेच कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदी आपली BSc ॲग्रिकल्चरची डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जर डिग्री आपली पूर्ण असेल तर आपल्याला मग फार्म सुपरवायझर असेल किंवा फार्म मॅनेजर असेल, त्यानंतर कन्सल्टंट असेल, टेक्निशियन असेल, यासारखे जॉब मिळू शकतात. तसंच जर आपलं मास्टर्स किंवा PhD जर झालेलं असेल तर आपल्याला रिसर्चमध्ये किंवा मग मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, ज्या सीड कंपन्या आहेत तिथं ब्रीडर म्हणून देखील जॉब मिळू शकतात. तर हा जॉब मिळवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला की डिग्री पूर्ण झालेली गरजेचं आहे. परंतु ज्या कॉलेजमधून आपली डिग्री पूर्ण झालेली आहे त्या कॉलेजला H+ ग्रेड असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की काही लोकांची व्हिसा ही रिजेक्ट होतात. कारण की का तर कॉलेजला H+ ग्रेड हा नसतो. त्यामुळे आपल्या कॉलेजला H+ ग्रेड आहे का हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट. त्यानंतर आपल्याला आपला पासपोर्ट काढणं गरजेचं आहे. हे तर सगळ्यांना माहितच आहे. अगदी नॉर्मल आहे. पहिलं पासपोर्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिसा. आता व्हिसा ॲप्लिकेशनसाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला जर्मनीमध्ये तुम्ही वर्क म्हणजे काम करण्यासाठी येताय की इंटर्नशिपसाठी येताय, तर त्या हिशोबाने तुम्हाला काम शोधणं किंवा इंटर्नशिप शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती शोधल्यानंतर त्याचं वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा इंटर्नशिपचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल ते घेणं आणि जी काही बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट जमा करून व्हिसाला अपॉइंटमेंट घेणं आणि व्हिसा मिळवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आता व्हिसाला ॲप्लिकेशन करत असताना आता आजकाल म्हणजे अगदी मागच्या एक 4-5 महिन्यापासून बरेच व्हिसा हे रिजेक्ट होत आहे. कारण की का तर लँग्वेज सर्टिफिकेट किंवा जर्मन लँग्वेज येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. किमान 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 जर्मनीमध्ये येण्याच्या अगोदर आपली A1 A2 लेव्हलची लँग्वेज हे असणं, किंवा आपल्याला त्या लेव्हलची भाषा येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथं आल्यानंतर आपण जर अजून B1 B2 लेव्हलची जर भाषा शिकलो तर आपल्याला अजून त्यापुढचे किंवा चांगल्या पगाराची किंवा चांगल्या पोझिशनची जॉब आपल्याला इथं मिळू शकते. त्यामुळं आपल्याला जर जर्मनीमध्ये जॉब शोधायचा आपण विचार करत असू तर आजपासूनच, जेव्हापासून आपण विचार करतो तेव्हापासूनच आपल्याला लँग्वेज शिकायला सुरुवात करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की लँग्वेज शिकायला देखील वेळ लागतो. तर मंडळी अशा पद्धतीनं आपल्याला जर्मन भाषा येणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आपलं स्किल देखील असणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा अनुभव असेल, त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमची अंडरस्टँडिंग असेल, तर या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला इथं जर्मनीमध्ये जॉब शोधणं आणि चांगल्या पगारावरती नोकरी करणं हे सोयीस्कर जातं. तर त्यानंतर आपण बघूया मंडळी की जर्मनीमध्ये जॉब आपल्याला मिळाल्यानंतर या जॉबचा आपल्याला पगार, सॅलरी ही जास्त महत्त्वाची आहे. कारण की प्रत्येक जण 2 पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर इथं सॅलरी किती असते हे आपण बघूया. तर जर्मनीमध्ये बेसिक पे स्केल म्हणजे अगदी बेसिक जो सगळ्यांना मिळतो तर हा €13.90 €13.90 एवढा आहे. तर हा झाला कमीत कमी. तर तुमची पोझिशन काय आहे? समजा मग तुम्ही फुल टाईम वर्कर असाल तर तुम्हाला 2200 पासून €3000 पर मंथ एवढी सॅलरी मिळू शकते. किंवा मग तुम्ही अजून ॲडवायझर असाल तर तुम्हाला 3000 3,500 पर्यंत जॉब मिळू शकतो. त्यानंतर जर तुम्ही रिसर्चमध्ये आहात किंवा ब्रीडिंगमध्ये आहात तर अशा वेळेस तुम्हाला 3,500 ते €5,500 पर मंथ एवढा देखील पेमेंट मिळू शकतो. आता हा पेमेंट व्हॅरी करतो की तुम्ही कुठल्या रिजनमध्ये काम करताय किंवा एम्प्लॉयर तुम्हाला जो काही ओनर आहे तर तो ओनर कोणता आहे की याच्यानुसार देखील ही सॅलरी तिथं व्हॅरी होते. आता ह्या सॅलरीमधून तुम्हाला जर्मनीच्या टॅक्सच्या नियमानुसार तुमचा 35 ते 45% टॅक्स हा डिडक्ट केला जातो. एक जर जनरल काम करणारा जर व्यक्ती असेल तर त्याच्या सॅलरीतून एवढा टॅक्स हा डिडक्ट होतो. परंतु हा टॅक्स जो काही डिडक्ट होतो तो तुम्ही सिंगल आहात की मॅरिड आहात, तुम्हाला मुलं आहेत की नाहीयेत, त्यानंतर तुमचा टॅक्स स्लॅब कोणता आहे, म्हणजे तुम्हाला पेमेंट किती आहे. म्हणजे जर तुम्ही मिनी जॉब करत असाल €500-600 पर्यंत जर तुम्हाला सॅलरी असेल, मिनी जॉब करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला फुल सॅलरी मिळते. परंतु तुम्हाला जास्त पगाराची जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला जास्त तुमचा टॅक्स त्याच्यातून डिडक्ट होतो. त्यानंतर तुमचं जे काही हेल्थ इन्शुरन्स आहे, हा हेल्थ इन्शुरन्स नेमका कोणत्या कंपनीचा आहे. त्यानंतर इथं जर्मन लोक हे बऱ्यापैकी ख्रिश्चन आहेत, त्याच्यामुळे इथं चर्चचा देखील टॅक्स लागतो. तर चर्चचा टॅक्स तुम्हाला लागतो की नाही लागत याच्यानुसार जो काही टॅक्स आहे हा कमी जास्त होऊ शकतो आणि मग उरलेली जी सॅलरी आहे ही आपल्या खात्यामध्ये वर्ग होते. तर मंडळी अशा पद्धतीने इथं सॅलरी आपल्याला मिळू शकते.
तर मंडळी, आता हा जॉब नेमका शोधायचा कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की जॉब शोधल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर जर्मन एम्प्लॉयमेंट फेडरल एजन्सी दरवर्षी कृषी विभागामध्ये ज्या काही जॉब व्हॅकन्सी असतात त्या दरवर्षी तिथं प्रकाशित करत असते. तर तिथे देखील आपण ह्या जॉब व्हॅकन्सी शोधू शकतो, तिथं आपल्याला जॉब मिळू शकतो. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेतच. मग आपण LinkedIn वरती कॉन्टॅक्ट घेऊ शकतो. तसंच मंडळी, महाराष्ट्र शासनाचा जर्मनीसोबत एक टायअप आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत म्हणजे जे काही ITI कॉलेजेस आहेत, तर तिथं देखील जे काही इथं स्किल वर्कर लागतात, म्हणजे तुमचे इलेक्ट्रिशियन असेल, त्यानंतर फिटर असेल, प्लंबर असेल, अशी जी काही कामं आहेत, स्किल वर्कर कामं आहेत, तर या असे जे काही कोर्सेस आहेत, ते कोर्सेस त्या ITI कॉलेजेसमध्ये शिकवले जातात. त्यासोबतच तिथं जर्मन लँग्वेज सुद्धा शिकवली जाते. तर आपल्या जवळच्या जिल्हा कौशल्य विकास उपक्रमामध्ये तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता, इन्क्वायरी करू शकता, तशा कॉलेजेसला ऍडमिशन घेऊ शकता आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर्मनीमध्ये येऊ शकतात. तर मंडळी, जर्मनीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये नेमके जॉब कोणते आहेत, त्यानंतर ते जॉब मिळवायचे कसे, क्वालिफिकेशन काय आहे आणि पगार किती आहे, हे मी तुम्हाला आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.